कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली माहिती. कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसूल उत्पन्न वाढवण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2024-2025चा सुधारित 6,550 कोटी तर सन 2025-26 सालचा 5,645 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर करण्यात आला. नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पत्रकार परिषदेत केले. सन 2024-25 मध्ये 5,025 कोटी 1 लाख रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. त्यामध्ये पाणी पुरवठा, आकार कर वसुली, जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसूल उत्पन्न 3,454 कोटी 83 लक्ष ऐवजी 3,220 कोटी 42 लक्ष सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या 284 कोटी 32 लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2024 अखेर 914 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याचे सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी 1,162 कोटी 71 लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत 2 योजनेसाठी 20 कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते, परंतु मार्च 2025 अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही. खर्च बाजूस सन 2024-25 मध्ये महसूल खर्च 3,345 कोटी 66 लक्ष प्रस्तावित केला होता. तो सुधारित अंदाजपत्रकात 3,034 कोटी 77 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च 1,679 कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च 2,067 कोटी 50 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त सचिव उमेश भिरारी व्यासपीठावर उपस्थित होते. आमचा जे अर्थसंकल्प आहे तो काटकसरीचा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न लावता महानगरपालिकेची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवता येईल, आपला टॅक्स कलेक्शनची एफिशियन्सी कशी वाढवता येईल याच्यावर आम्ही भर दिला आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा निर्देश होता की ठाणे सिटीमध्ये राहणारे प्रत्येक नागरिकाचे समाधानचा स्तर वाढला पाहिजे, त्यांना सेवेची जी गुणवत्ता आहे त्यामध्ये सुधार झाला पाहिजे आणि नागरिकांचे काम होण्याची गती वाढली पाहिजे. याच्या अनुषंगाने हा बजेट तयार करण्यात यावा. या बजेटमध्ये आपण आधारभूत संरचनावर फोकस केला आहे. या बजेटमध्ये आपण जे आपले दुर्बल घटक आहेत, महिला, दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन्स त्यांच्यावर फोकस केला आहे. जे आधारभूत गोष्टी अर्थात आरोग्य, शिक्षण, वाहतूक, रस्त्याची गुणवत्ता, पर्यावरण याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना त्याच्यावर भर देऊन हा बजेट तयार करण्यात आला आहे. निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे. आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे. आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मॅटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत. एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे, त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे. आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे, मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे. नाही, बिलकुल उल्लेख आहे. आपण आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे. हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जातील. घनकचऱ्याचा विषय हा गंभीर असतो, तर ठाणे महापालिकेने यावेळी घनकचऱ्यासाठी काय विशेष उपाययोजना किंवा घनकचऱ्यासाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे
की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे. आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे, याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली, तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील 2 ते 3 महिन्यात फंक्शनल करणे, त्याचं आपण नियोजन केलं आहे. तसेच हा जे नवीन प्लांट आहे, नियोजित प्लांट आहे, तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे. आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची सुद्धा आपण दक्षता घेत आहोत. कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल, याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सामर्थ्य श्रमिक संघटनेची ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टीप्लेक्समध्ये स्थापना. ठाण्यातील कोरम मॉलमधील मल्टीप्लेक्स येथील कामगारांनी सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना केली. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम शिवाजी कणसे यांनी स्थापन केलेली सामर्थ्य श्रमिक संघटना आता जोरदार वाटचाल करत आहे. संघटनेचे हे 4थे वर्ष आहे. या संघटनेने आतापर्यंत 8 मल्टीप्लेक्स सिनेमागृहात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. तसेच काही औद्योगिक कंपन्यांना सुद्धा त्यांची संघटना काम करते. 700च्या वर त्यांचे सध्या सभासद आहेत. घनश्याम कणसे यांनी अहोरात्र मेहनत करून ही संघटना नावारूपाला आणली आहे. मल्टीप्लेक्सचे मालक वर्ग हे परप्रांतीय आहेत. त्यांना महाराष्ट्रीयन मुलांबद्दल काही आस्था नसते, पण या संघटनेमध्ये जास्त करून मराठी आणि स्थानिक मुलांनाच कामासाठी प्राधान्य देण्यात येते. कामगारांवर होणारा अन्याय, पगाराचा प्रश्न, अतिरिक्त कामाचा मोबदला, वेगवेगळे भत्ते वेळेवर मिळवून देऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. कुठल्याही कामगारावर अन्याय होत असेल तर मोठ्या धडाडीने ही संघटना त्यांना न्याय मिळवून देते. त्यामुळेच आज सामर्थ्य श्रमिक संघटनेने ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टीप्लेक्समध्ये आपली संघटना स्थापन केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघटनेला आशीर्वाद आहे, तर खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती या संघटनेचे सल्लागार आहेत. आज सकाळी कोरम मॉलच्या गेटवर अशोक वैती यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले, तर मल्टीप्लेक्स येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अशोक वैती यांनी घनश्याम कणसे आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघटना यांच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ह्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत. काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्यांच्या माध्यमातून आपण हे ह्या ठिकाणी काम करणार आहोत. शिंदेसाहेब हे देखील ह्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा. काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नाही. जे कर्मचारी आहेत त्यांची, कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक. आणि ह्या माध्यमातून घनश्याम कणसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. एक आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे. एखादी नाही तर मुंबई किंवा इथली असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे. पण ठाण्यातनं एक संघटना तयार झालेली आहे. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो. आणि कुठलेही जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा.
कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा, अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी ह्या ठिकाणी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. भविष्यामध्ये देखील अजूनही काही पुढचे प्रश्न असतील ह्या ठिकाणी प्रताप सरनाईक, नरेश मस्के आहेत किंवा श्रीकांत शिंदे आहेत, ज्या ज्यावेळी आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू आणि इतरही संघटनेचे आले त्यांना देखील विश्वास पटेल की एक चांगलं काम आपल्या ह्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होत आहे. ठाण्याची पाणी समस्या कायमची निकाली काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करण्यात येऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणी टंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात 6 जलकुंभाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये 2 जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 4 जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा भागासाठी 50 MLD ते संपूर्ण ठाणे महानगरकरिता 100 MLD पाण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला दिले आहेत. तसेच MIDCच्या 12वी धरणातून महानगरला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडे करण्यात आली आहे. MIDC विटावा भागात रात्री 12 ते 5 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहते. या भागात पाणी टंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री 12 ते 5 या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील तर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. महावितरणच्या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध. मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड वीज मीटरधारकांना आधी आपल्या खात्यावर आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत. रिचार्ज संपला तर वीज प्रवाह बंद करण्यात येणार आहे. या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. ठाण्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुने मीटर काढून प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. खाजगी कामगारांकडून हे काम करून घेतले जात आहे. हे मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मीटरमधील आगाऊ रक्कम संपली की घरातील बत्ती गुल होऊन वीज ग्राहकांना अंधारात बसावे लागणार आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना हे सर्व अवघड होणार असून ही अन्यायकारक असल्याची भावना सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे. स्वराज्य सामाजिक संस्था लोकमान्य नगर ठाणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे महावितरण अधिकारी लोकमान्य नगर, सावरकर नगर विभाग यांना अन्यायकारक प्रीपेड मीटर लावण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले. जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास परिसरातील सर्व वीज ग्राहक स्वराज्य सामाजिक संस्था व शिवसेना आंदोलनाच्या मार्गाने निषेध नोंदवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर, शिवसेना विभाग प्रमुख राजीव शिरोडकर, प्रशांत सातपुते, नारायण भालेराव, चंद्रकांत पाटील, अशोक कुलकर्णी, आदित्य देवकर, परेश परब, शाहू कदम, विजय सावंत, हितेश साळुंके, बाळा भाट,
तलाश परब, अतुल धामापूरकर, संतोष रुमडे, तुकाराम वाडे, विश्वनाथ नायर, चंद्रकांत ससाणे, श्रीधर सकपाळ, अनिल साळके, नरेंद्र तवटे, अनिल धुमाळ, साईनाथ सिंग, महेश केरकळ असे महिला आघाडी शहर संघटक प्रमिला भांगे, भाग्यश्री लाड व हेमांगी पांचाळ आदी उपस्थित होते.